रोजगार हमी योजनेमुळे गावाचा विकास कसा होतो हे आपण समजून घेतलं, आवाका मोठा आहे हेही समजून घेतलं. पण अर्थातच कोणतीही योजना इतकी सुरळीतपणे गावात येते असं नाही. प्रश्न पडले असतील तर त्याच्यावर चर्चा व्हायला हवी, काही अडचणी आल्या असतील तर त्याचेही उपाय शोधायला हवेत. आणि त्यासाठी म्हणून आपण इथे हे सर्व जाणून घेऊया. मला एक असं सांगायचं की रोजगार हमी काम हे लोक म्हणतात की काम भेटत नाही, काम मिळत नाही, पण असं काहीच नाही. रोजगार हमी कामाचा सतत जर पाठपुरावा करत राहिलो आपण तर हे काम नक्की आपल्याला भेटू शकते. ते सतत एकच मागणी करत असतात आणि मग जास्त जिकरीचे काम किंवा जड काम आहेत ते महिलांना न देता त्यांना सोयीची कुठली कामं असतात ती कामं देणं गरजेचं आहे. याचं ट्रेनिंग जे रोजगार सेवक आहेत ते आहेत, गावातील जे ग्रामसेवक आहेत त्यांना देखील हे ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांना जर काही कामाची माहिती जास्त माहीत नसली तर गावातील मजुरांना योग्य अशा कामाची त्यांना निवड करता येणार नाही आणि मजुरांना चांगलं काम मिळणार नाही आणि 100% गावात रोजगार उपलब्ध होणार नाही. त्यामुळे त्यांना अगोदर 1 दिवस 2 दिवस गाव लेवल असेल, तालुका लेवल असेल किंवा जिल्हा लेवलला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्याबरोबर जे काय BDO कार्यालयातील तांत्रिक असतील, शासकीय अधिकारी आहेत त्यांना देखील हे ट्रेनिंग खूप देणं गरजेचं आहे. त्यामुळं गावातील जे रोजगार करणारे लोक आहेत, मजूर आहेत, त्यांना चांगल्या कामाची संधी उपलब्ध होईल. जाऊन महिलांची मिटिंग घेऊन महिलांना माहिती सांगितली की आपल्याला रोजगार हमीमधून काम पाहिजे का, तर महिला म्हणल्या हो पाहिजे. तर नंतर मी 2 दिवसाच्या नंतर काय केलंय, एक समजा आपले काम मागणी अर्ज भरला. काम मागणी अर्ज भरून महिलांना घेऊन ग्रामपंचायतला गेलो. ग्रामपंचायतला गेल्याच्या नंतर सरपंच म्हणले हे काही नाही बाई, याचं काय होत नाही, तू महिलांना घेऊन घरी जाईल, काम भेटत नाही काही नाही. तरी पण आम्ही थांबलो ग्रामसेवक येईपर्यंत. मग नंतर ग्रामसेवक आल्याच्या नंतर आम्ही ग्रामसेवकाला बोललो की बा गावामध्ये आपल्या शेततळ्याचं काम निघालेलं आहे आणि तुम्ही JCP न करता हे आपल्या गावातल्याच महिलांना द्या, महिला काम करायला तयार आहेत. तरी ग्रामसेवक याच्यावर बोलले की नाही बाई हे काही होत नाही, उगं मनाच्या गोष्टी आहेत, मजूर काम करत नाहीत, मजुरांनी जर काम केलं नाही तर मग जिम्मेदारी कोण घेणार, त्याचे पैसे तू देशील का. तरी मी हो म्हणलं. एवढे प्रश्न विचारल्याच्या नंतर मी म्हणलं हो, फुकट पैसे घेत नाहीत म्हणलं ते सर, ते काम द्यायचं तेवढं, काम जेवढं झालं तेवढेच तुम्ही पैसे द्या त्यांना, तुमच्या पगारीतले पण देऊ नका आणि माझ्याकडले पण देऊ नका. रस्ता होता, अंतर्गत रस्ता ग्रामपंचायत मार्फत काढलेला होता, तर तिथं काम झालं ऑलरेडी, परंतु विलंब म्हणजे खूप वेळ झाला, उशीर झाला पेमेंट व्हायला. मग आम्ही विलंब मध्यचे फॉर्म भरले, तक्रार अर्ज तालुक्याला केल्याच्या नंतर 8-10 दिवसात लगेच सर्व मजुरांचे पेमेंट पोस्टमन गावातच घेऊन आला आणि तिथंच ते पेमेंट केलं. ग्रामसेवक, रोजगार सेवक आणि मजूर ह्यांचा कसा समन्वय होते का, त्याच्यासाठी आम्ही मग गावातल्या एखाद्या ग्रामसभेत असतील किंवा एखाद्या बैठक असत किंवा विशेष करून रोजगार सेवकाची आणि मजुराची बैठक लावायची आणि रोजगार सेवकाला पण आम्ही थोडं समजावून सांगत गेले की बाबा तुम्ही सुद्धा परमनंटली पगारदार नाही, तुम्हाला कमिशन बेसवर पैसे निघतील. ह्या जर मजुराचं काम वाढलं तर तुम्हाला सुद्धा अधिक पगार मिळेल. यासाठी तुम्ही यांना सहकार्य केलं पाहिजे आणि तुम्ही यांना काम शोधून दिलं पाहिजे. यासाठी आपल्याकडं कृती आराखडा असतो, गाव शिवार फेरी करायला पाहिजे, कुठले पॉईंट आहे ते आपण शोधले पाहिजे. आपल्याला एकटं होत नसतं, या मजुरापैकी आणखी गावातले लोक घेऊन किंवा जे गरजू शेतकरी आहेत ज्यांना जे कुठल्या योजना घ्यायच्या अशा सोबत आपण संवाद केला पाहिजे. अशा पद्धतीनं रोजगार सेवकांना सुद्धा बैठकीमध्ये बोलून चर्चा करून त्यांच्या सुद्धा आम्ही बदल करण्याचा प्रयत्न करून तुमच्या असणाऱ्या आर्थिक जे सोर्स आहेत तुमचे सुद्धा वाढतील. म्हणून तुम्ही तुमचं खरं दैवत हे मजूर आणि हे शेतकरी आहेत, यासाठी तुम्ही यांचं समन्वय असणं गरजेचं आहे. फारशा गावात विधवा महिला, एकल महिला अशा खूप होत्या. तर त्या महिलांना एकटं पंचायत समितीला जावं असं म्हणजे हे होत होत्या ना, ते कसं जावं, कसं कोणाला बोलावं, काय म्हणावं. मग मी असं गावात जाऊन सांगितलं की बा रोजगार हमीतून तुम्हाला विहीर घेता येते, फळबाग घेता येते. तर 2-3 महिला म्हणल्या ताई आमच्या सोबत चला, आम्हाला विहीर घ्यायची आहे, पण आम्हाला नेमकं आता काय काय करायचं ते माहित नाही.
तर नंतर मी त्याच्यासोबत गेलो, त्याला डायरेक्ट बिडोकडेच नेलं, मी दुसरं कुठंच नेलं नाही. आता सर म्हणलं हे 2-3 विधवा महिला आहेत आणि याला शेतात सिंचन विहीर पाहिजे सर म्हणलं. तर मग त्याने सांगितलं सिंचन विहीर तुम्ही घेऊ शकता का, काम करू म्हणजे तुमच्या विहीर जर घेतली तर तुम्ही मजूरच लावता का, तुम्हाला मजूरच लावायचे का. तर ते म्हणले हो आम्हाला मजूरच लावायचे आणि सिंचन विहिरीची आम्हाला गरज आहे, आम्हाला ती विहिरी घ्यायच्या. तर असं म्हणल्याच्या नंतर ते BDO साहेबांनी त्यांना ते विहिरी मंजूर केल्या. काम करत असताना दिव्यांग अपंग जी लोक होते तर ते विचारत होते असे काही आम्हाला की आमच्यासाठी काही काम मिळेल का. परंतु ह्याच्यात आम्ही थोडा अभ्यास केलं, वाचलं गेलं, थोडं कायद्याची माहिती आम्हाला मिळाल्याच्या नंतर त्यांना मी सांगितले हो मिळतंय तुमच्यासाठी की तुम्हाला झेपेल पेलवेल असे काम अपंग आणि दिव्यांग व्यक्तींसाठी असतं. म्हणजे त्याला काम जसं झेपेल त्या पद्धतीने त्याला ते काम दिलं पाहिजे अशी तरतूद म्हटलं आहे कायद्यात. असंही आम्ही काही दिव्यांग अपंग लोक होते त्यांना आम्ही समजून सांगत होतो. त्याचप्रमाणे मी जन्मतः एक दिव्यांग व्यक्ती आहे. 65% अनुदान, 65% प्रमाणपत्र अपंगत्वाचं आहे आणि या स्थितीत मी हे कार्य केले. तसेच माझ्यासारखे जेवढे अपंग आहेत, आता आमच्या ग्रामपंचायतीची जर म्हटली तर एकूण 9 जणांची लिस्ट आहे. तर त्या निधीतून त्यांना ज्या पद्धतीने अनुदान किंवा मदत किंवा काय करता आले त्या पद्धतीने आम्ही केली. आमच्या ग्रामपंचायतीतून 5% शेअर्स हा अपंग म्हणजे दिव्यांगांसाठी पूर्ण दिला जातो. तर याप्रमाणे मी दिव्यांग असून सुद्धा माझ्यावरून मी ग्रामसभेत दिव्यांगांना प्राधान्य या योजनेतून स्वतःची विहीर घेतली, फळबाग घेतले, त्याचा वापर केला. त्याप्रमाणेच आपण सुद्धा दिव्यांग असो विधवा असो यांना प्राधान्य देऊन आपण त्या योजना पुढे राबवू शकतो. सगळं मिळून हे आपल्या ग्रामसभा ठेवत ना आणि मग ते ग्रामसभेला का ते विषय मांडतात आपल्याला अमुक विषयावर ह्या आपल्या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत. मग त्या अडचणी करता सगळ्या अडचणी आपण सगळे मिळून एक विचार करून काही गोष्टी त्यांना ते पुढं वाटचाल आपण करतो. कागदाचं एखादा जर घरकुला म्हणा किंवा एखादा काय दुसरे काय गोष्टीचं म्हणा, जर एखादा कागद अपूर्ण आला किंवा काय अपूर्ण आलं मग आपण त्यांना सांगतो बा तुमचे कागद अपूर्ण आहेत, ते कागद अपूर्ण आहे, त्याला काही कागद आणा. विषयात विषय निघाला का मग ते आम्ही विषय काढून घ्यायचे. जे जे प्रश्न होते ते मी तेवढे गावाचे सोडवले. तर 15 दिवसांनी काम जर मिळालं नाही तर परत पंचायत समितीला जाऊन तिथं नरेगा विभागामध्ये म्हणजे रोजगार हमीच्या त्या विभागामध्ये चौकशी करायची आहे की आम्ही काम मागणी देऊन 15 दिवस झाले आम्हाला अजून काम मिळालं नाही तर काय अडचण आली. तर मग त्यांनी जे उत्तर देत असतील किंवा आम्ही करतोय तुम्हाला काम मिळेल, मग परत आपण एक 15 दिवस परत वाट बघायची. नंतर ते 15 दिवस उलटून गेल्यानंतर आपल्याला काम मिळालं नाही, परत एकदा जायचं आणि त्यांना विचारणा करायची. जर त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले तर त्यांना डायरेक्ट सांगायचं तुम्ही आता 8 दिवसात जर आम्हाला काम दिलं नाही तर आम्ही रोजगार भत्त्याचा अर्ज टाकू. बरं ठीक आहे म्हणले. कागद घेतले, आमची काम मागणी अर्ज केलेले घेतले, 15 दिवस तसेच ठेवले, जवळच ठेवले, कुठं काहीच नाही. 15 दिवस झाले तर कुठं काम नाही, काहीच नाही. मग नंतर आम्ही काय केलं, 15 दिवसाच्या नंतर पंचायत समितीला गेलो, BDO साहेबाकडे गेलो. पुन्हा त्यांना तिथं सांगितलं की साहेब असं असं आम्ही 15 दिवस झालं काम मागणी केली पण कामाचं आमच्या गावात अजून काहीच नाही. तर मग साहेब म्हणले बरं बघूत म्हणले, थांबा 2 दिवस. 2 दिवस थांबलो, 8 दिवस थांबलो, 8 दिवस थांबलो तरी तिथं पण काहीच केलं नाही त्यांनी. मग नंतर आम्ही प्रगती अभियानची एक मिटिंग झाली. मिटिंगमध्ये मी सांगितलं होतं की बा आम्ही काम मागणी करून गावात ग्रामपंचायतवर सुद्धा गेलो आणि तालुक्यावर सुद्धा गेलो पण काहीच झालं नाही. मग आम्हाला प्रगती अभियानामध्ये अशी माहिती सांगितली की इथं जर काम झालं नसेल तर तुम्ही जिल्हा परिषदला जा. मग नंतर इथून गेल्याच्या नंतर आम्ही जिल्हा परिषदला गेलो. 2-3 मजूर, जास्त काय मजूर आले नाही, 4-5 मजूर आले. नांदेडला लांब खूप 100 किलोमीटर जिल्हा आहे त्याच्यामुळं तिथं आम्ही 4-5 मजूर गेलो घेऊन.
तिथं बीडो साहेबांना बोललो. बीडो साहेब म्हणले काय म्हणजे गावात काम मागणी केली तर देत नाहीत का? मी म्हटलं नाही सर, गावामध्ये 15 दिवस आणि पंचायत समितीला 15 दिवस, हे 15 1 महिना झाला सर. म्हणलं आता आम्ही काय करायचं? त्यांनी काय केलं, बरं जा म्हणले तुम्हाला 2 दिवसात काम मिळेल. आम्ही तिथून आलो. त्यांना आमच्या देखतच फोन केला होता की बा हे इथले मजूर आहेत पळशातले, तुम्ही यांना काम द्या. मग नंतर आम्ही घरी आलो. त्यांनी काय केलं, काम दिलं. रोजगार हमीचे फॉर्म भरून काम मागणी करूनही काम मिळत नव्हतं. ते बेरोजगार भत्त्याचे फॉर्म आम्ही भरले. एक तक्रार पेठमधली घोसाळी गावची होती, ती पार राज्यस्तरापर्यंत गेली होती. पण त्यांनी काय आम्हाला बेरोजगार भत्ता दिलाच नाही. शेवटपर्यंत खूप काही पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य पातळीपर्यंत हा मुद्दा खूप म्हणजे असा पुढे गेलेला. ते आम्हाला तसेच पैसे देत होते, 3-3, 4-4 लाख रुपये दाखवत होते. आम्ही त्यांना बोललो की आम्हाला एवढे पैशाची काही आवश्यकता नाही, आम्हाला कायद्याप्रमाणे 1 रुपया द्या, पण असं लिहून द्या की बेरोजगार भत्ता देण्यात आला असा. परंतु आम्हाला काय दिलंच नाही. मग तिथं असं नियोजन केलं, तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार म्हणे आम्ही त्या गावात येतोय, गावाचं काय म्हणणं आहे त्यानुसार आम्ही ते काम करू. मग आम्ही गावात मीटिंग घेतली. तालुक्याची सर्व यंत्रणा आली तिथं. तालुक्याची सर्व यंत्रणा आल्याच्या नंतर आम्ही गावात अगोदरच सुचवून ठेवलं होतं की हा एक मोठा तुम्हाला फायदा होणार आहे शासनाकडून. तुम्ही सर्व गावाच्या शिवारानुसार तुम्ही कामं सुचवा, तुम्हाला शासन कामं द्यायला तयार आहे. परंतु भात खाचरचे एक 10-12 शेतकऱ्यांचे तिथं फक्त फॉर्म भरले गेले, म्हणजे आराखडा बनला गेला आणि त्याला काम मिळालं. मनरेगामध्ये अपघात जर झाला तर कामगार कायदा 1923 प्रमाणे त्या असणाऱ्या मजुराला आर्थिक मदत पण मिळते. पण त्यासाठी काही गोष्टी करायलाच पाहिजे. साधारणतः कामाच्या ठिकाणी तर प्रथमची पेटी असतेच. जर काही दुखापत लागलं केलं तर तिथं जर समजा त्याचं जर नीट होत नसेल किंवा कमी असेल तर तिथं, नाहीतर मग त्याच्यानंतर लागली ताबडतोब ती झालेली घटना संबंधित अधिकारी, मग त्या समजा ग्रामपंचायतचा ग्रामसेवक असतो त्यांच्याकडे आपण कळवणं किंवा नोंद देणं गरजेचे असते. आणि प्रथम उपचार झाल्यानंतर PSC ठिकाणी आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो. तिथं जास्तीचा मार असला तर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ शकतो. आणि बाय चान्स जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या प्रायव्हेटमध्ये जरी आपण दाखल केलं तर त्याचे बिलं आपण सुद्धा जतन करून ठेवायचे असते आपल्याकडं. आणि ह्या सगळ्यात त्याला इलाज केला जातो, करायला त्याच्यात तरतूद आहे. आणि हे सगळे इलाज केल्यानंतर जी काही आपल्याकडे बिलं असतील, ही बिलं आपल्या असणाऱ्या कामगारांकडे आपण दाखल करू शकतो. रितसर त्या असणाऱ्या सगळ्या खर्चाची मागणी करू शकतो. समजा ह्याच्यात जर अपघातानं तो मृत्यू पावलाच तर त्याला वेगळी आर्थिक तरतूद मिळते आणि अपंग तो आले तरी पण त्याला आर्थिक तरतूद मिळते. अशी या मनरेगाच्या योजनेमध्ये अपघाताच्या बाबतीतची तरतूद आहे.